म्हणून हा आज पुण्य पावन भूमी वा वा मौजे देवठाणा या ठिकाणी खंडोबा देवाचा वार्षिक महोत्सव दिन बर परमपूज्य महातपस्वी बालयोगी श्री व्यंकट स्वामी महाराज दत्त संस्थान पिंपळगाव यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेला हा वार्षिक महोत्सव खंडोबा देवाचा वार्षिक महोत्सव त्या निमित्ताने हा आपला जागरणाचा कार्यक्रम म्हणून आज या ठिकाणी जागरण म्हणलं की कथा खंडोबा देवाच्या ठिकाणी हा हा ज्या ठिकाणी खंडोबा देवाचं जागरण असते त्या ठिकाणी वाघ्या मुरळी वा वा या ठिकाणी गायन करतात बर मुरळी नाचते आणि देवाला आपला रंग भोग देते वाघे त्या ठिकाणी गायन करतात कथा सांगतात आणि आपल्या खंडोबा देवाला आळवितात म्हणून या ठिकाणी आज कथेचा भाग ऐकाय बसले संत सज्जन घ्या तुम्ही ऐकून ऐका म्हणले कथेचे प्रमाण कथा कोणती लावायची रात्री कोणती होती कथा काय घरधन्याला माहित आहे हो बरं ऐका बसले संत सज्जन घ्यावे ऐकून देव मलारी कानडा कानडा बानुबाईच्या भावभक्तीला पाहून झाला वेडा चतुर्भुज नारायण आणि तो बानुबाईचा मेंढरवाला राया म्हणून त्या ठिकाणी खंडोबा रायाचं चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी वा वा 7 दिवस सप्ताह असलं हा शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन बर म्हणजे कृष्णाचं चरित्र सांगावं वा वा असा नियम आहे हा हा आणि खंडोबाचं जागरण म्हणलं की खंडोबाचं चरित्र सांगावं बर म्हणून आज खंडोबा रायाचं चरित्र वा वा पहिलं नमन झालं आपलं गणपती राहायला पहिलं नमन हा जागरण असो गोंधळ असो भजन असो की कीर्तन असो बर पहिलं नमन कोणाला करा पहिलं नमन करा त्या गणपती राहायला पहिलं नमन गणपतीला करावं नियमाप्रमाणे पहिलं नमन झालं आपलं गणपती राहायला पहिलं नमन झालं गणपतीला हा हा गणराज गणपती तुझी मांडली स्तुती सत्वर पाव माळसाच्या पती हा हा या देवाचं चिंतन झालं जागरण असो गोंधळ असो भजन असो की कीर्तन असो पहिलं नमन या गणपतीला करावं बर गणपतीचं नाव बसतानी घेवावं गणपतीचं नाव उठतानी घेवावं जेवण करताना सुद्धा गणपतीचं नाव घेवावं घरी बायकोला मारता वेळी सुद्धा गणपतीचं नाव घेवा काही म्हणा रे कडूच बघ गुन्हा बसलंय ते बसलंय बायकोला मार लागणार गणपतीचं नाव घेतल्यावर हो गड्याचा हात दुखना बाईची पाठ दुखना बर बर कवा तरी 8 दिवसाला एखाद्या बार राहू देवा चालू तसं करू नये महाराज हा पहिलं नमन करावं गणपती राहायला वा वा नियमाप्रमाणे पहिलं नमन झालं आपलं गणपती राहायला दुसरं नमन कोणाला करा
नमन कराव घरी वरण भात खाऊन झोपी गेलं त्याला झोपी गेलते त्याला मान देवा हा वागे केदोळ झालं बोंब लायले हा मात्र आमचं नाव घेतलं नाही म्हणतील म्हणून त्याला ऐकू घालायला का त्याला ऐकू घालावं एकदा दुसरं नमन गणपतीला दुसरं नमन कोणाला करावं दुसरं नमन करा आपल्या सद्गुरु रायाला बर सद्गुरु वाचून सापडे ना सो धरावे ते पाया आधी आधी सद्गुरु सारखा असता पाठी राका इतरा चाले का कोण करी म्हणून सद्गुरु शिवाय आपल्या जीवाचं सार्थक नाही बर माणसाच्या जीवाचा उद्धार होणार नाही वा वा ज्यानं गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला ज्यानं दारू नाही पिला त्याचाही जन्म वाया गेला दारू नाही पिला दारू तर गुरुत काय फरक आहे दारू मध्ये गुरु मध्ये काही फरक नाही काहीच फरक नाही दोन्ही सारखेच आहे दारू सारखेच आहे गुरु सारखं अरे बाबा दारू मध्ये गुरु मध्ये किती अंतर आहे हा हा खूप अंतर आहे बर गुरु म्हणजे आपल्या जीवाचा उद्धार करते वा वा दारू म्हणजे आपल्या जीवाचा नाश करते हा हा म्हणून गुरु मध्ये आणि दारू मध्ये आसमानचं अंतर आहे बर म्हणून प्रत्येक माणसाने देहाला येऊन आपल्या गुरु करावं आम्ही गुरु केल्या महाराज केल्या काय हो तुम्ही कोणता गुरु केल्या महाराज आम्ही गुरु केल्या गोसाई त्याचे लेकर बाळ कोण पोसावी गोसाई कुठले लेकर राहतात का राहण्यात का नाही मग असा कुठं गुरु करतात काय तू असंच राह बापू वरी होऊच नको आता अरे वा माणसानं चांगला गुरु करावं हा हा आम्ही गुरु केल्या महाराज बर तुम्ही गुरु केल्या की नाही आम्ही तुमच्यासारखा गुरु केला नाही चुटूर बुटूर केवढा आहे आमचा गुरु लय भारी आहे केवढा उच हा लय उच आहे केवढा आहे म्हणालो काय उच राहते का माणसावर भारी म्हणजे आमचा गुरु ज्ञानानं मोठा बर आमचा गुरु आहे ज्ञानानं मोठा आमचा गुरु आहे गुणानं मोठा हा हा लय भारी आहे महाराज तुमच्या गुरुचं नाव काय आहे सांगा महाराज आमच्या गुरुचं नाव काय विचारले महाराज हा आमच्या गुरुचा जर तुम्ही एक जर मंत्र ऐकिला बर तर झोपी गेलेल्या माणसाच्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही एकाच मंत्रानं एकाच मंत्रानं आणि किती मंत्र सांगले तुमच्या गुरुनं आमच्या गुरुनं सध्या 2च मंत्र सांगितले मग सांगा की आम्हाला आम्ही पाठ करता सांगू का हो पहिला मंत्र सांगा माझ्या गुरुनं मला सांगितलं चोरी कधी तू करू नको चोरी कधी तू करू नको केलास तर काय हरकत नाही न सोन्या बिगर काय आणू नको जिरजी वारे वा मग नाही उद्धारच व्हायला साधा गुरु आहे का आमचा महाराज हा हे झाला तुमच्या गुरुचा पहिला मंत्र हे झाला आमच्या गुरुचा पहिला मंत्र आणि दुसरा माहित नाही तुम्हाला ते सांगा आता ते पाठ करता सांगू काय दुसरा मंत्र हो माझ्या गुरुनं मला सांगितलं दारू कधी तू पिऊ नको दारू कधी तू पिऊ नको पाणी टाकल्याशिवाय पिऊ नको बर पिलास तर काय हरकत नाही न कोंबड्या बिगर काय खाऊ नको जिरजी कोंबड्याचे पकाड खाय पकड खातात काय कोण पिलास तर हरकत नाही कोंबड्या बिगर खाऊ नको म्हणाल्या आमचा गुरु तसा आहे महाराज लय भारी गुरु आहे बर मला पहिलेच म्हणलो आमचा गुरु लय भारी आहे तुमच्या गुरुचं नाव काय सांगा महाराज आमच्या गुरुचं नाव माहित नाही तुम्हाला आता सांगल्याशिवाय कसं कळल काय माणसाव माहित हा हा या सगळ्या इथं बसलेल्या माणसाला आमच्या गुरुचं नाव माहित आहे ते उभे राहिले ते तुमचे काय गुरु भाऊ होते आमचे काय? गुरु बंधू होते ते हो इथे गुरुभाऊ आता आमचे महाग कोट आपल्या महाराजाच्या महाग बसलेत अरे वा. आमचे गुरुभाऊ होते ते नाही तुमच्या गुरुचं नाव काय सांगा महाराज आमच्या गुरुचं नाव तुम्हाला माहित नाही का म्हणले महाराज नाही माहित नाही सांगल्याशिवाय कसं कळल आमच्या गुरुचं नाव आहे आसाराम बापू आणि कोठ आहात तुमचे बापू आता सध्या आमचे बापू जेलमध्ये आहेत काय कराली जोधपूरच्या जेलमध्ये तप करालेत किती दिवस झाले 5-6 वर्ष झालं भाऊ अरे वा. हो महाराज हा माणसानं देहाला येऊन असा गुरु करू नवा कसा गुरु करावं काहीतरी त्या गुरुकडून ज्ञान मिळावं आपल्या जीवाचा उद्धार व्हावं हा हा पाणी पिना छान के गुरु करना पहचान के वा वा
पण दुसरं नमन करा आपल्या सद्गुरु राहायला. दुसरं नमन झालं सद्गुरूला. बरं. तिसरं नमन आपल्या कुळीच्या कुळदैवताला, जेजुरीच्या खंडेरायाला, माळेगावच्या खंडेरायाला. हा हा. या देवाचं चिंतन झालं. नियमाप्रमाणे सवापाराचं जागरण तेवढं देवाचं भाग पडलं. देवाचं कार्य तेवढं संपलं. बरं. आता इथून मोरी देवाचं चरित्र सांगावं. वा वा. तेल जाळावं उदबाळावं, आपल्या पाठीमागली विघ्न टाळावं. आणि झोपेल ते न उगा घंटा घंटा टेंट वर जाऊन लोळावं. टेंट डोसक्यावर पडतोस काय? टेंटवर जाऊन लोळ. टेंटच्या खाली लोळावं म्हणावं. हा, टेंटाच्या खाली वरी जाऊन लोळायला. हे मामा चलाय का लोळावरी. म्हणून हा. राजा राजा करी हा हा. राजा गे मुगोंडा गावडी, बाबा चंदनपुरवाडी. त्या चंदनपूर नगरी मध्ये राजा होता धनवान, राजा होता पुण्यवान. त्याची स्त्री होती शिलवान. सत्वाला खरी, परंतु नव्हतं तयाच्या पोटी संतान राया. रामदाजी जिराजी. राजा होता धनवान, राजा होता पुण्यवान. बरं. परंतु नव्हता राजाच्या पोटी संतान. चिंता लागली त्या राजाला. राजाला चिंता लागली. देवा हा हा. काय करू या धनाला, देवा काय करू एवढ्या संपत्तीला. काय करू देवा बंद झालेल्या 1000च्या 500च्या नोटाला. काय करू नको, हा या आजीच्या नावावर टाकून दे. आपल्या मोठी माईच्या बसते मोफत संध्याकाळी. म्हणून काय करावं ना, बंद झालेल्या 1000च्या 500च्या नोटाला. कुठं हात आता? आता घरी आता पोत्यात. बरं. हो. अशी राजाला चिंता लागली. देवा काय करावी धनाला, काय करावी संपत्तीला. देवा काय करावं म्हणले एवढ्या राजवाड्याला. धनानी संपत्ती काय करावा सुना, हा हा. एवढा माल सुना दिसतो बाळा वाचून. बरं. सर्व काही असलं तर माणूस समाधान राहील. हा हा. जर पोटी संतती नाही गेली तर माणूस कधी समाधानी होणार नाही. बरं. त्या राजाला अशी चिंता लागली. देवानं समद काय दिलं परंतु पोटी संतती नाही. संततीचं सुख त्या राजाला मिळालं नाही. हा हा. म्हणून त्या राजानं काय केलं महाराज? चिंता लागली राजाला. राजानं काय केलं? आंघोळ स्नान केली, जेवण खावण तेवढं केलाय. बरं. अंगावर तर भारी भारीचे वस्त्र परिधान करून हो हो आपल्या राज कचेरीमध्ये आलाय. बरं. डाव्या हाताचा प्रधान दिसना गेला. हाक मारली कोणाला ना? आपल्या प्रधानाला. हाक मारली आपल्या प्रधानाला. हा हा. कशी मारली म्हणले महाराज? अरे अरे प्रधाना, बोला बोला राजेसरी. प्रधानजी आओ सभेमध्ये येण्याकरता उशीर कस काय झाला? काय सांगाव म्हणले महाराज? हा हा. घरी आंघोळ स्नान झाली, जेवण खाऊन झालं. बरं. असं तुमच्या सभेला निघाव म्हणल्या बरोबर. असं आमच्या सभेला निघाव म्हणल्या बरोबर. आमच्या घरी फार मोठी लुस्कान झाली. लय भारी नुकसान. लय भारी लुस्कान झाली. माहिती एखादी तुमचा वाडा पल्ला का? वाडा पडते का? वाडा पल्ला नाही. आमचा वाडा पल्ला नाही म्हणले महाराज. हा हा. आमचा जो वाडा पल्ला असला, काय करत होत्या महाराज? हे उभा टाकलेले 10-12 गवंडी घेऊन जात होतो. उभा राहिलेले गौंडी. हे उभा राहिलेले सगळे गवंडी होते आणि खाली बसलेले मिस्त्री होते. वारे वा. हो. बरं. आणि इकडे वट्यावरले ठेकेदार होते 5-6. वट्यावरले ठेकेदार. ठेकेदार इकडे इंजिनियर राहतात 2 जण विशाल पांगरले. बरं. हो. सगळ्याला घेऊन जात होतो महाराज. बरं. आणि एका दिवशी वाडा बांधून काढत होतो. तुमचा वाडा पल्ला नाही. एखादी तुमच्या अवताचा बैल मेला काय महाराज? आवताचा बैल मिळाला माणूस भीते काय म्हणले महाराज? बरं. काय करत होत्या? उद्या जात होतो पाळच्या बाजारला. हा हा. तिथून एक 5-6 आवताचे डंगर आणत होतो. 5-6 अवताचे डंगर. हो. काहीच कमी नाही. काहीच कमी नाही म्हणले महाराज. घरी जागा आहे की बांधाय? ही जागा आपलीच होई. फलाटी सगळं टेंट टाकलेलं. बरं. आजच्या दिवस हा.
उद्या जास्तला वापस. नाही सध्या काहीच कमी नाही तुम्हाला. सध्या काय कमी नाही. हा हा आम्हाला का सध्या काही कमी नाही. नाही सध्या तुम्हाला काही कमी नाही. किती दिवस. किती दिवस महाराज. पार मिरगा बसरो. बर मिरगा बसरो का आम्हाला कमीच नाही. हा हा एकदा काय आमचं डब तुंतून खुटीला अडकिलं. एकदा काय मिरगाचं पाणी पडलं. पाणी पडलं ना आमचं डब तुंतून खुटीला अडकिलं. अडकिलं निघाले मग बायकोच्या भागा निंदायला 100 रुपयाला पाच 100 रुपयाला पाच 100 नाही सध्या आता तुम्हाला काहीच कमी नाही. सध्या काहीच कमी नाही. वारे वा. हो प्रधानजी हा वाडा पडला नाही अवताचा बैल सुद्धा मेला नाही. नाही म्हणले महाराज. मग काय नुकसान झाली प्रधाना. आमच्या घरी फार मोठी लुस्कान झाली. आता सांगल्याशिवाय कशी कळल महाराज. आमच्या घरी एक लांड्या म्हशीचं भांड वगारू मेलं म्हणले महाराज. त्या लांड्या म्हशीच्या बांड्या वगैरेसाठी एवढं गौराल्या का होय. माझ वगारू लय गुणवान होतो. माझ लय गुणाचं लय गुणवान वगारू. असं तरी तुमचं वगारू काय गुन्हा करत गेलंय महाराज. आमचं वगारू जन्मल तसं कधी कडव्याची काडी सुद्धा खाल्लं नाही. एखादी हिरवं गवत खात गेला हिरव्या असेल. गवताला त्यानं कधी बघलंय नाही. माझ मग एखादी खल्ली खात गेला असेल प्रधाना. खलीचा त्यानं कधी वासही घेतला नाही. असं तरी तुमचं वगारू काय खात गेलंय महाराज. आमचं वगारू शेजाऱ्याचे गोदडे उशाचे आद्र खात गेलंय महाराज. आणि घरचे काय त्याला चावत गेले नाही. घरचे खात गेले नाही. लय नमरी होतं. लोकायचे झोपी गेलेल्या माणसाच्या अंगावरची चादर खावा गोदडे खावा उशा खावा हा खाऊन खाऊन असं रात्रभर टर फुगत गेलंय. बर सकाळच्या पारी सकाळच्या पारी या खुट्याहून दुसऱ्या खुट्याला नेऊन बांधायचं झालं. बांधायचं झालं तर इथून जर चिळकांडी मारलं तर असं नावनी त्या दुकानापासून जात गेली महाराज. तुमच्या बायकोला सडा टाकायचं काम आमच्या बायकोला कधी सडा टाकायचं काम नव्हतं. बर अजून जिकडे वगारू फिरेल तिकडे चिळकांडी. वारे वा सडाच सडा पुरी अंगणाने सडा पडत गेला. हा हा म्हणून तेव्हापासून आमच्या बायकोला चिंता लागली. बर वगारू मेल तसं आमच्या बायकोनं भाकर सोडून दिली. माहिती आणि किती दिवस झालं वगारू मारून. 10-12 दिवस झालं. हा हा 12 दिवसापासून आमच्या बायकोनं भाकर सोडून दिली. बायकोनं भाकर सोडली. बायकोनं भाकर सोडलो की मी भाकर सोडून दिलो महाराज. हा आम्ही 10-12 दिवस झालं भाकर खायचं नाही. दोघा जण आम्ही भाकर सोडून दिल्या आणि रोज चपात्याच खाल्या महाराज. वारे वा हो वगाराची चिंता. वगाराची चिंता लागली. प्रधानजी हा असलं काही सांगू नका. बर तुम्हाला तुमच्या वगाराची चिंता लागली परंतु 12 वर्ष झाला आम्हाला चिंता लागली. तुम्हाला कोण्या गोष्टीची चिंता लागली. हा हा भगवंतानं कन्या किंवा पुत्र दिला नाही. तुम्हाला लेकरू झालं नाही. मग जाऊन आणा तिकडून एक उचलून आणा. येळकोट येळकोट जय मल्हार. 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 ऐका जय मल्हार. मित्रमंडळ राहणार मौजे देवठाणा यांच्यातर्फे सुद्धा 21 रुपये केले दान. येळकोट येळकोट जय मल्हार. 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 सुंदरी न घालू माता माझी खरी. सावळी सावळी धनगराची बानू माझी खरी. माझा बानूवरी जीव लावी तारका. मल्हारी दोन बायकाचा लाडका. हो मल्हारी दोन बायकाचा लाडका. माळसाबाईचा लाडका. मल्हारी बानूबाईचा लाडका. मल्हारी स्वर्गाची सुंदरीनं जणू माळसाबाई परी. सावळी सावळी धनगराची बानू माझी बरी. माळसा बानूवरी जीव लावी सारका. मल्हारी दोन बायकाचा लाडका. माळसाबाई माळसाबाईचा लाडका. मल्हारी बानूबाईचा लाडका. दुर्गेश्वरी प्रदीपराव उदगिरे यांच्यातर्फे सुद्धा 21 रुपये केले दान.
जय मल्हार मित्रमंडळ देवटाणकर विश्वामित्र 1-4 कोडियो को जय मल्हार कोडियो को जय मल्हार कोडियो को जय मल्हार कोडियो को जय मल्हार जय मल्हार जय मल्हार माता राणी करती राजसाई थाट पंचपक्वानाची जीवनाची ताट माळसाराने ठेवती राजशाही ताट पंचपक्वानाची जीवनाला ताट राणी करती राजसाई थाट पंचपक्वानाची जीवनाची ताट राणी ठेवती राजशाही ताट पंचपक्वानाची जीवनाला ताट गडाला बानू पाट शिवात बानू संगी जीवने अमरनाथ पोटा ऐका आदेश रुक्मा राजकुमार राजकुमार मसलगे कर 21 रुपये केले दान राजा नवान शिवराज चौहान यांच्यातर्फे सुद्धा मेकॅनिक साहेब यांच्यातर्फे सुद्धा 21 रुपये केले दान राजा नवान रावण श्यामराव जंगमे राहणार देवटाणकर शाल घेतल्या अंगावर दिले 21 रुपये दान खंडेरायाच्या नावान माता राणी करती राजसाई थाट पंचपक्वानाची जीवनाची ताट आन माळसारानी ठेवती राजशाही ताट पंचपक्वानाची जीवनाला ताट विलास आबाराव सोनुले यांच्यातर्फे सुद्धा 21 रुपये केले दान राजा नवान देती देवाच्या नावान राजा नवान नागुराव चबुलवाड अनुपात शिवाट अनुसुई जीवनी अमरनाथ पोटा फुलछडी फुलझेंडी केली माळसाबाई जरी बानू जपते देवाला प्रेमांतरी जीवाला जीवाला विचार का मल्हारी दोन बायकाचा लाडका साहेबराव बोला जाधव 11 रुपये के गंगाधर बाबू बैनवाड यांच्यातर्फे सुद्धा 11 रुपये केले दान राजा नवान
बालाजी गोळा घालून मला सुखात देव ग याला मग कसं कसं ला 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 नागुराव तांदू उदगिरे यांच्यातर्फे 21 रुपये केले दान राजा नावानं मंगळवारी शुक्रवारी देव देव तुझा ग केला भक्तादारी घालून मला सुखात देव ग याला ऐका ला 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 ऐका पंडित पूर्वाजीराव झंपलवाड यांच्यातर्फे सुद्धा राहणार थेरबनकर 21 रुपये केले दान राजा नावानं ऐका खंडू 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 कणगिलवाड वाड राहणार देवठाणकर 21 रुपये केले दान खंडेरायाच्या नावानं देती देवाच्या घेतो ना सगुण रूप तुझे मला दान खंडेरा शेषाबाई बापूराव राजमोड यांच्यातर्फे सुद्धा दिले 11 रुपये दान खंडेराच्या नावानं अरे धावत ये खंडेरा घेतो ना सगुण रूप तुझे मला दान खंडेरा सगुण रूप तुझे मला दान खंडेरा धावत या खंडेराव धावत या खंडेराव घेतो ना असली रूप तुझे मला दाव खंडेराव कोट गे. सगुण रूप तुझे मला दाव खंडेराव धावत ये खंडेरा घेतो ना सगुण रूप तुझे मला दान खंडेरा सगुण रूप तुझे मला दान खंडेरा ओ धावत ये खंडेरा घेतो ना सगुण रूप तुझे मला दाव खंडेरा असली रूप तुझे मला दाव ऐका खंडेरा लक्ष्मण लक्ष्मण नरोटे राहणार मसलगेकर 21 रुपये केले दान खंडेरायाच्या नावानं मोहन मोहन वाघमारे मसलगेकर दिले 21 रुपये दान रायाच्या नावानं ओ माझ्या घरी येईन खंडोबाचं कानन म्हणूनच देवा केलं जागरण बाबाराव नाताने केले दान केरबाजीरावाच्या नावान राहणार मसलगेकर 11 रुपये केले दान खंडेरायाच्या नावानं येळकोड गे माझ्या घरी येईन खंडोबाचं कानन म्हणूनच देवा केलं जागरण माझ्या घरी आहे खंडोबाचा ठाण कर्ज काढून देवा केलं जागरण हे
तरी रूप तुझे दाव. ऐका दिगंबर शेकोबा शेनबा सोनबा वाघमारे यांच्यातर्फे सुद्धा राहणार मसलगेकर दिले 21 रुपये दान. खंडेराच्या नावानं हो आता तरी रूप तुझे दाव खंडेराव. सगुण रूप तुझे मला दाव खंडेराव. असली रूप तुझे मला दाव खंडेराव. सगुण रूप ऐका दत्ता दत्ता खंडू केशमोड राहणार देवटाणकर 11 रुपये केले दान. खंडेरायाच्या नावानं हो धावत ये खंडेराव येतो ना. सगुण रूप तुझे मला दाव खंडेराव. असली रूप तुझे मला दाव खंडेराव. ओ धावाचा या खंडेरा घेतो ना. सगुण रूप तुझे मला दाव देवा धाव. असली रूप तुझे मला दाव देवा धाव. ऐका बालाजी दिगंबरराव शेळके यांच्यातर्फे सुद्धा राहणार काकांडीकर जिल्हा नांदेड 51 रुपये केले दान. खंडेराच्या नावानं आता उसाचन मांडीले दाटन माझ्या खंडेरायाचा भरला गट. खंडेरायाचा भरला घट खंडेरायाचा भरला घट यांचं आहे म्हणणं देशावरील गीत झालं पाहिजे. दिगंबर खंडोजीराव देवाधाव. सगुण रूप तुझे मला दाव देवाधाव. ऐका भुवनेश्वर खंडोबाचा खंडन अखंड मारतंडन जेव्हा येळकोटाच येता बळण. येळकोटाच येता बळण जिथं स्वर्गादी फिका पड मलो माझ्या मल्हारीचा गण. जिथं स्वर्गादी फिका पड मलो माझ्या मल्हारीचा गण. खंडोबाचा खंड अखंड मातंड. खंडोबाचा खंड अखंड मार्तंड. हे बाळा तिथं स्वर्गाई फिका पड मल्हारीचा गड तिथं स्वर्ग ही फिका पड मल्हारीचा गड. खंडोबाचा खंड अखंड मारतंड खंडोबाचा खंड अखंड मारतंड. येळकोटाच येता बळण देवा येळकोटाच येता बळण. जिथं स्वर्गादी फिका पड मालू माझ्या मल्हारीचा गण. जिथं स्वर्गादी फिका पड मालू माझ्या मल्हारीचा गण. तिथं स्वर्ग ही फिका पड माझ्या मल्हारीचा
पड तिथं स्वर्ग ही फिका पड माझ्या मल्हारीचा गड खंडोबाच्या दारी कसं उगवतो या सोना बेल भंडाऱ्याचा देवाला या मान देवाला मान बेल भंडाऱ्याचा देवाला मान खंडोबाच्या दारी कसं उगवतो या सोना बेल भंडाऱ्याचा देवाला या मान बेल भंडाराचा देवाला मान बेल भंडाराचा देवाला मान चरणी माता ठेवण दिसल तुला देवण चरणी माता ठेवण दिसल तुला देवण जरी वाटती अवघड जरी वाटती अवघड जिथं स्वर्गादी फिका पड मलू माझ्या मल्हारीचा गड जिथं स्वर्गादी फिका पड मलू माझ्या मल्हारीचा गड शिवरा शिव मल्हार शिवा मित्र मिलर शिवा मिलर क्वार्टर कंट्रॅक्टर निजामाबाद यांच्यातर्फे ऐका शिव मिल्लर शिवा मिल्लर कंट्रॅक्टर निजामाबाद निजामाबाद यांच्यातर्फे सुद्धा 51 रुपये केले दान खंडेरायाच्या नावानं रावान त्यांच्या वाडवडिलाच पुन्हा देवाच्या नावानं धुळवा कुलस्वामिनी हो कुलस्वामिनी साऱ्या जगाची तुम्हाय कुलस्वामिनी साऱ्या जगाची तुम्हाय वासराला हंबरते गाय माझी येडा माय वासराला हंबरते गाय माझी येडा माय वासराला हंबरते गाय स्वामिनी हो कुलस्वामिनी तू जगाची माय कशी वासराला अंबरते गाय अंबाबाई ग कशी वासराला अंबरते गाय अंबाबाई ग वासराला अंबरते गाय आईचा माहेर तुळजापूरे
काळजावर नाव तुझं काळजावर नाव कसं काळजावर भोळ्या भक्तावर देवी छाया तुझी हाय भोळ्या भक्तावर गाम्मा छाया तुझी हाय वासराला हंबरते गाय माझी येडा माय वासराला हंबरते गाय स्वामिनी हो स्वामिनी तू जगाची माय वासराला हंबरते गाय अंबाबाई ग वासराला हंबरते गाय अंबाबाई ग वासराला हंबरते गाय पांघरण कशी मारली भरारी याव वाटत या देवी तुझ्या दारी पांघरण कशी मारली भरारी याव वाटत या देवी तुझ्या दारी पांघरण कशी मारली भरारी याव वाटत या देवी तुझ्या दारी पांघरण कशी मारली भरारी याव वाटत या देवी तुझ्या दारी भोळ्या भक्तावर गांबा करपा तुझी हाय भोळ्या भक्तावर ग देवी छाया तुझी हाय वासराला हंबरते गाय माझी येडा माय वासराला हंबरते गाय स्वामिनी हो स्वामिनी तू जगाची माय कशी वासराला हंबरते गाय अंबाबाई ग वासराला हंबरते गाय आई ग वासराला हंबरते गाय तुझे नाव घेता देवी आहे मला मरण तुझे नाव घेता घेता यावे मरण तुझे नाव घेता घेता यावे मरण गैवरला माझा अंत करण तुझे नाव घेता घेता यावे मरण तुझे नाव घेता घेता यावे मरण तुझे नाव घेता घेता यावे मरण आई छाया तुझी जशी दुधावरली साय कशी वासराला हंबरते गाय माझ्या मामा वासराला हंबरते गाय कुळ स्वामिनी हो कुलस्वामिनी साऱ्या जगाची कुमार कशी वासराला हंबरते गाय येडा माय वासराला हंबरते गाय माझी अंबा माय वासराला हंबरते गाय देवा किती सांगू तरी नका सोडून जाऊ जेजुरी हो देवा किती सांगू तरी नका सोडून जाऊ जेजुरी असं कुठवरी इथं चाकरी त्या बाणूच्या घरी हो असं कुठवरी इथं चाकरी त्या बाणूच्या घरी हो किती सांगू तरी ऐका हा
ना हा दोन पुढारी यांच्याकडून 21 रुपयाची भेट पाठवली धन्यवाद आसी कुठवरी करा करीता मानूचा घरी हो असं कुठवरी करा करीता मानूच्या घरी हो देवा किती सांगू तरी हो. नका सोडून जाऊ जेजुरी हो देवा किती सांगू तरी नका सोडून जाऊ जेजुरी हो असं कुठवरी तिथं चाकरीता बानूच्या घरी हो असं कुठवरी तिथं चाकरीता बानूच्या घरी हो असं कुठवरी करा करीता मानूच्या घरी हो असं कुठवरी करा करीता मानूच्या घरी माणसा मी लग्नाची आणि मीच खरी मानाची माणसा मी लग्नाची आणि मीच खरी मानाची माणसामी लग्नाची घरी मानाची बानू ती धनगराची ती आहे तुमच्या प्रेमाची बानू धनगराची तुमच्या प्रेमाची हो अन घोंगडी खांद्यावरी अन घोंगडी खांद्यावरी दिसभर मेंढर चारी हो असं कुठवरी तिथं चाकरीता बानूच्या घरी हो असं कुठवरी तिथं चाकरीता बानूच्या घरी हो कुठवरी तिथं घरीता बानूच्या घरी हो असं कुठवरी तिथं घरीता बानूच्या घरी गडावर तुमचं राहणं अन पहाटच तुमचं स्नान गडावर तुमचं राहणं पाठाचं तुमचं गाणं हो पकवानाचं ते खाणं न त्रिलोकी तुमचा मान पंचपक्वान तुमचं भोजन त्रिलोकात तुम्हाला मान अन जाऊन चंदनपुरी अन जाऊन चंदनपुरी न खाईता कात भाकरी हो असं कुठवरी तिथं चाकरीता बानूच्या घरी हो असं कुठवरी तिथं चाकरीता बानूच्या घरी हो असं आज कुठवरी तिथं करीता मानुच्या घरी हो आज तिथं करीता मानुच्या घरी ओ काळी मैदान होईल कोरोना जाशील मरून लोक तुला पुरून ये ग प्रेम करून हो लोक तुला टाकतात पुरून ये ग प्रेम करून हो
ऐका नारायण सटवाजीराव चिखलवाड यांच्यातर्फे सुद्धा 21 रुपये केले नाना खंडेरायाच्या नावानं हे लोक तुला दाखल करून ये ग प्रेम करून हो, लोक तुला दाखल करून ये ग प्रेम करून हो. मला कर में नाझी जुरात मी पूजते तुम्हा अंतरात तरी राहता चंदनपुरात नको भांड